श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. बघा, तर आजचा विषय आपला होणार आहे श्रीयंत्रावर कुंकुमार्चन कशा पद्धतीने करावं. तुम्ही सेवा करत आहेत, जी काही सेवा आहे कुंकुमार्चन ती सेवा करून सुद्धा तुम्हाला फलप्राप्ती मिळत नाही. आर्थिक प्रॉब्लेम जे आहेत, तुम्हाला वाटत आहे की मी आर्थिक प्रॉब्लेममध्ये आहे आणि मला ती फलप्राप्ती मिळावी, किंवा तुमच्या अडचणी ज्या असतात म्हणजेच घर घेणं असू द्या, यासाठी तुम्ही सेवा. आता कुंकुमार्चन ही सेवा कशासाठी करतो आपण, तर आपल्याला काहीतरी प्रॉपर्टी घ्यायची आहे किंवा पैसे अडकलेले आहे, पैसे आपले निघत नाही आहे, प्रमोशन होण्यासाठी बऱ्याचशा म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण ह्या सेवा करत असतो. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणण्यासाठी आपण या सेवा करत असतो. जी काही तुम्हाला वाटत आहे की या बाबतीत मी म्हणजे सुखी नाही, तर त्यासाठी करत असतो. तर लक्ष्मी प्राप्तीसाठी ह्या सेवा करतो आणि तरीसुद्धा आपण ही सेवा करून सुद्धा आपल्याला जर फलप्राप्ती मिळत नाही, तर नक्कीच चुकतं कुठे, तर तुम्ही ही सेवा करत असताना शास्त्रोक्त पद्धतीनेच करा असं मी सांगेल. का तर बघा, संकल्प करावा, संकल्प करूनच ही सेवा करावी. बरेच लोक सांगतात, करतात सुद्धा, पण सांगू का, संकल्प करूनच ही सेवा करा, तरच त्याची फलप्राप्ती ही मिळत असते. आता तुम्ही जर पौर्णिमा तिथी आहे, पौर्णिमा तिथी किंवा मंगळवार किंवा शुक्रवार या दिवशी जर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे, तरीसुद्धा एका दिवसाचं तुम्ही म्हणून म्हणजे सकाळी आपण देवपूजा करत असताना संकल्प करावा आणि त्या दिवशी जी सेवा करणार आहे ती तुम्ही तुमच्या देवीच्या चरणी अर्पण करायची आहे. श्रीयंत्र असू द्या, माता लक्ष्मीच्या चरणी किंवा कुलस्वामींच्या चरणी अर्पण करायची आहे. पण आपल्याला काही अडचणी आहेत, तर या अडचणींसाठी आपण संकल्पयुक्त सेवा, कुंकुमार्चन सेवा ही तुम्ही 41 दिवस, 108 दिवस अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकतात. तर ही कशा पद्धतीने करावी ते आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे. संपूर्ण माहिती जाणून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. 2-3 पद्धती मी तुम्हाला सांगणार आहे की संपुट लावणे म्हणजे काय, श्रीसूक्त म्हटल्यानंतर श्रीसूक्तानंतर मंत्र लावून संपुट लावलं जातं आणि कसं कुंकुमार्चन करावं ते आपण बघणार आहोत. कोणत्या ग्रंथाचा वापर करावा, एक असा ग्रंथ सुंदर असा मिळत असतो, दिंडोरी प्रणित केंद्रांमध्ये मिळेल तुम्हाला. तर तो ग्रंथ असला तर तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील. तर तुम्ही नक्कीच हा ग्रंथसुद्धा तिथून आणून घ्या. सेवा करत आहेत, ही सेवा करत असताना तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी केव्हाही करा तरीही चालेल. फक्त सांगेल, संकल्पयुक्त जेव्हा तुम्ही करणार आहे तेव्हा वेळ एक ठेवायचा प्रयत्न करा. 12 ते 12:30 सुद्धा तुम्ही करू शकता दुपारी. फक्त वेळ काळ एक ठेवायचा जेव्हा संकल्पयुक्त सेवा तुम्ही करत असतात. काळं वस्त्र परिधान करू नका आणि संकल्प हा पहिल्या दिवशी करायचा आहे, नंतर करायची गरज नाही. पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प करावा. संकल्पामध्ये कोणती सेवा तुम्ही करणार आहे ते सुद्धा सांगायचं आहे. किती दिवसासाठी तुम्ही ही सेवा करत आहे ते सांगावं. तुमचं नाव गोत्र तर सांगणारच आहेत, पण कोणत्या कामासाठी करणार आहे ते सुद्धा तिथे सांगायचं आहे देवी आईला, भगवतीला, आणि आपण ती सेवा करावी. सेवा करून झाल्यानंतर निश्चितच तुमची फलप्राप्ती मिळत असते. तुमच्या सेवा झाल्यानंतर 3 महिन्यापर्यंत तुम्हाला रिझल्ट दिसतो. पण सेवा करत असताना पूर्ण विश्वासाने, भाव ठेवून आपल्याला ही सेवा करायची. मग आपण कुंकुमार्चनचा विधी कसा करतात ते जाणून घेऊ. सर्वप्रथम आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प करत असताना आपलं नाव, गोत्र, त्याचबरोबर आपली कुलस्वामिनीची आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि आपण संकल्प करत असताना कोणती सेवा करणार आहेत ते सांगावं, किती दिवस करणार आहेत, कोणत्या कामासाठी आपल्याला करायची आहे ते सुद्धा सांगायचं आहे. आणि या पद्धतीने पहिल्या दिवशी संकल्प करावा. तर बघा, इथे आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. तर बऱ्याच महिलांना माहिती नसतं, शास्त्रोक्त पद्धतीने कुंकुमार्चन करायचं आहे. आणि ते करत असताना सर्वप्रथम बघा, आपल्या दिंडोरी प्रणित केंद्रांमध्ये जर तुम्ही जात असणार तर तिथे हा ग्रंथ तुम्हाला मिळेल. तर हा ग्रंथ जो आहे तो तुम्ही घेऊन या. या ग्रंथामध्ये संपूर्ण माहिती येत असते. मान सन्मान, कुलदेवता व कुलदैवतांचा कुंकुमार्चन विधी, यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. लाल कलरचा मी इथे वस्त्र अंथरून घेतलेलं आहे आणि त्यावरती कुठलाही कलरचं तुम्ही घेऊ शकतात, फक्त काळं घेऊ नका. आणि त्यावरती आपल्याला एक डिश जी असते ती ठेवायची. आता तांब्याची किंवा पितळीची घ्या, धातूची डिश चांगली ठरत असते म्हणून हीच घ्यायची. इथे दिवा मी प्रज्वलित करून घेतला आहे तेलाचा. नंतर तुम्हाला सांगते बघा, तुपाचा दिवासुद्धा जो असतो तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. कारण देवीची सेवा करत असताना आपल्याला तेलाचा दिवा असतोच, पण तुपाचा दिवासुद्धा प्रज्वलित करून ठेवायचा.
आता इथे आपल्याला बघा सर्वप्रथम आता जे श्रीयंत्र तुमच्याकडे आहे, तर ताईंचं म्हणणं होतं एका ताईंचं की ताई माझ्याकडे दिंडोरी प्रणीत श्रीयंत्र जे आहे ते आपण बघा मागे गुरुमाऊलींनी श्रीयंत्राची कुंकुमार्चन विधी केली तसं आहे, तर आता पुढे पूजा कशी करू, तर नित्यनेमाने तुम्ही करू शकतात. इथे मी तांदूळ टाकलेले आहेत, त्यावरती डिश ठेवते मी आणि नंतर श्रीयंत्र ठेवले इथे. ठीक आहे, या पद्धतीने ठेवू शकतात किंवा डायरेक्ट तुम्ही या तामणामध्ये श्रीयंत्र ठेवलं तरीही चालेल, पण तांदूळ मी घेतलेले आहेत. आणि बघा आपण सर्वप्रथम इथे आता पाट किंवा तुम्ही चौरंग मांडून पाट मांडून पण करू शकतात किंवा देवघरासमोर सुद्धा ही विधी करू शकतात कुंकुमार्चनची. फक्त एवढं सांगेल, जे श्रीयंत्र असतं ते प्राणप्रतिष्ठित असावं हे लक्षात घ्या. या श्रीयंत्राची जर प्राणप्रतिष्ठा तुम्ही केलेली नसेल तर तुमचा विधी केल्याचा काही उपयोग नाही, तुमची सेवा ही व्यर्थ जात असते. म्हणून हे प्राणप्रतिष्ठा केलेलं असावं. आता पुढे आपण बघूया. बघा या श्रीयंत्राचा त्या दिवशी तुम्ही म्हणजे कुंकुमार्चन करणार आहे तर तुम्ही सकाळी बघा या श्रीयंत्राचा अभिषेक आपण करून घ्यायचा आहे. श्रीयंत्राला कुंकू, हळदी, कुंकू, अक्षदा, फूल या पद्धतीने अर्पण करायचं आहे. श्रीयंत्रस्य देवताभ्यो नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. श्रीयंत्रस्य देवताभ्यो नमः. अलंकारार्थे अक्षदां समर्पयामि. श्रीयंत्रस्य देवताभ्यो नमः. हरिद्रां कुंकुम समर्पयामि. श्रीयंत्रस्य देवताभ्यो नमः. पुष्पं समर्पयामि. श्रीयंत्रस्य देवताभ्यो नमः. धूपं दीपं समर्पयामि. तुपाचं जे निरांजन आहे ते आपल्याला ओवाळायचं आहे. या पद्धतीने पूजा करून घेतली, त्यानंतर आपण ओवाळूया. आता तुम्ही ही पूजा करत असताना ताई मंत्र स्तोत्र आम्हाला येत नाही, तर मी काय करू, तर बघा साधं आणि सोपं मी हळदी कुंकू वाहत आहे, मी तुम्हाला फूल वाहत आहे, या पद्धतीने तुम्ही म्हणू शकतात. धूपदीप दाखवल्यानंतर आपल्याला श्रीयंत्राला नैवेद्य दाखवायचा आहे. आता नैवेद्य दाखवत असताना खडीसाखर किंवा मग तुमच्याकडे दूध साखर असेल ते पण तुम्ही दाखवू शकता. ठीक आहे, तर इथे आपण नैवेद्य दाखवूया. आता ही शास्त्रोक्त पद्धतीने जी तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार आहेत, तर त्यासाठी तुम्हाला अशीच पूजा करायची, तेव्हा तुम्हाला फलप्राप्तीही मिळत असते, हे लक्षात ठेवा. संपूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने करा. ओम तस्वितुर्वैद्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. ओम प्राणायाम. कुंकुमार्चन करत असताना जर कमलगठ्ठ्याची माळ असेल तुमच्याकडे तर ती अवश्य इथे ठेवायची आहे, अशा पद्धतीने वाहायची आहे. हे फूल आपण इथे ठेवून घेऊ आणि ह्या श्रीयंत्राला आपण कुंकुमार्चन करू. आता कुंकुमार्चन करत असताना मधले जे 3 बोटं असतात, हे 2 आणि हा अंगठा, ह्या उजव्या हाताचा, हे 3 बोटं म्हणजे मृगी मुद्रा जी बोलली जाते ती आपल्याला बनवायची हाताची, आणि या 3 बोटांनी श्रीयंत्राला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करत असताना खालून वरती या पद्धतीने करायचं आहे. आता कुठलाही मंत्र जो माता लक्ष्मीचा असतो तो तुम्ही घेऊ शकतात. इथे श्रीसूक्त जे असतं ते सुद्धा तुम्ही पठण करू शकतात. एक श्रीसूक्त म्हणून नमो नमः म्हणायचं आणि कुंकुमार्चन करायचं. आता श्रीसूक्ताचं पहिली ओळ मी तुम्हाला सांगते. हरि ओम हिरण्यवर्णां हरिणी सुवर्णरस्तद्रां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जात वेदो महावह नमो नमः, या पद्धतीने. तर बघा श्रीसूक्तामध्ये ज्या ओळी दिलेल्या आहेत 16 ओळी आहेत, तोपर्यंत आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे आणि नंतर फलश्रुतीला हात जोडून बसायचं. आता श्रीसूक्त हे सांगण्यात येतं की 16 वेळा तुम्ही म्हणून कुंकुमार्चन करा. जर तुम्ही संकल्प केला आहे अशा पद्धतीने त्या पद्धतीनेच करा, किंवा यथाशक्ती तुम्हाला जी सेवा करायची मंत्रस्तोत्रांची ती करू शकतात. पण श्रीसूक्त 16 वेळा पठण केल्याने कुंकुमार्चन जर आपण केलं त्याचं फलप्राप्ती ही अगणित लाभत असते. म्हणून 16 वेळा तुम्ही या पद्धतीने ज्या 16 ओळी आहेत त्याला कुंकुमार्चन करावं आणि 16व्या वेळी शेवटच्या वेळी म्हणजे 15 वेळा करावं. 16व्या वेळी करत असताना फलश्रुती आपण म्हणावी, हात जोडून बसावं. या पद्धतीने श्रीसूक्त आपण इथे म्हणू शकतो. आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न होता बघा की ताई संपुट लावणं म्हणजे काय, तर ती सेवा खूप फलदायी करत असते. तर बघा जी श्रीसूक्त आहे, श्रीसूक्ताची पहिली ओळ आहे बरोबर, तर पहिली ओळ संपल्यानंतर इथे तुम्ही माता लक्ष्मीचा एक मंत्र असेल, जसं श्रीम आहे, ओम श्रीम नमो नमः, या पद्धतीने लावून सुद्धा कुंकुमार्चन करू शकतात. याला संपुट लावणं म्हणतात. म्हणजे काय, श्रीसूक्तला एक ओळी झाल्यानंतर तो मंत्र लावायचा, परत दुसरी ओळ वाचायची, परत तो मंत्र म्हणायचा. जो काही मंत्र असेल
नुसतं श्रीम जरी घेतलं, ओम श्रीम नमो नमः, जसं हरि ओम हिरण्यवर्णं हरिणीं सुवर्णरस्तजां चंद्रां हिरण्यं लक्ष्मी जात वेदो महाओ ओम श्रीं नमो नमः. नमो नमः म्हटल्यानंतर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. या पद्धतीने पण तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. आता हे झालं श्रीसूक्त. त्यानंतर तुम्हाला सांगेल जो मी ग्रंथ सांगितलेला आहे, या ग्रंथामध्ये देवी अष्टोत्तर शतनामावली दिलेली आहे माता लक्ष्मीची. जसं ओम श्रीं श्रीं महामायाये नमः. त्यानंतर कुंकुमार्चन करायचं आहे. पुढे ओम श्रीं श्रीं महालक्ष्मी नमः, ओम श्रीं श्रीं महावाण्ये नमः. या पद्धतीने आपण कुंकुमार्चन करू शकतो. आता हे जे नावं दिलेले आहेत हे 108 नावं दिलेली आहेत या ग्रंथामध्ये. ते 108 नावं म्हणून सुद्धा तुम्ही करू शकतात. आता बघा कमलात्मक मंत्र जो असतो तो सुद्धा संपुट लावून तुम्ही श्रीसूक्त जे असतं त्याला संपुट लावून म्हणू शकतात. तो कसा बघा, हरि ओम हिरण्यवर्णं हरिणी सुवर्ण रजतस्रजां चंद्रां हिरण्यं लक्ष्मी जात वेदो महावह. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. आणि कुंकू अर्पण करायचं आहे. या पद्धतीने कमलात्मक मंत्र म्हणून सुद्धा तुम्ही कुंकू अर्चन करू शकतात. आता बघा ही झाली तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत आहेत किंवा डेलीच्या तुम्ही कुंकुमार्चन विधी जो करत असणार पौर्णिमेला त्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे. यापैकी कुठल्याही पद्धतीने, आता 2-3 पद्धती मी तुम्हाला सांगितलं. श्रीसूक्त 16 वेळा कसं पठण करावं, त्यानंतर श्रीसूक्ताला संपुट लावून श्रीम मंत्र लावून सुद्धा तुम्ही करू शकतात किंवा कमलात्मक मंत्र संपुट लावून त्या पद्धतीने करू शकतात. किंवा देवीची 108 नावं जे असतात माता लक्ष्मीचे, जर तुमच्याकडे ग्रंथ नसेल तर तुम्ही गुगलला सर्च करा. ते 108 नावं घेऊन सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात. कुठलंही काही करायचं नाही. फक्त तुम्ही बघा आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये जे मंत्र आहेत, विष्णू गायत्री मंत्र हे सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. विष्णू गायत्री मंत्र 16 वेळा म्हणावं. ओम नारायणाय विघ्ने वासुदेवाय धीमी तन्नो विष्णू प्रचोदयात नमो नमः. महालक्ष्मीचा मंत्र ओम महालक्ष्मीचं विघ्ने विष्णू पत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात नमो नमः. महालक्ष्मीचा मंत्र 16 वेळा, विष्णू गायत्री मंत्र 16 वेळा, श्रीसूक्त 1 वेळा म्हणावं. 99 मंत्र तुम्ही म्हणू शकतात 16 वेळा. या पद्धतीने सेवा करावी. कुबेर मंत्र आहे आपला नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये, कुबेर मंत्र 16 वेळा म्हणावा. या अगदी नित्यनियमाने सेवा केल्या तरीसुद्धा चालत असतं. फक्त तुम्हाला सांगेल कुंकुमार्चन करत असताना आपण संकल्प करा. संकल्प करून तुम्ही पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा कुंकुमार्चन करत असणार तर सर्वप्रथम संकल्प करा, माझ्या घरात सुख समृद्धी नांदण्यासाठी, तुमचा कृपा आशीर्वाद राहण्यासाठी मी कुंकुमार्चन करत आहे, असा साधा संकल्प करावा. आज ज्येष्ठ अधिक पौर्णिमा असल्या कारणाने मी कुंकुमार्चन हा विधी माता लक्ष्मी तुमच्या चरणी अर्पण करत आहे. तर मी आता श्रीयंत्र काढून घेते, बाजूला करते आणि इथे आपण कुलदेवीचा टाक जो असेल ना तुमच्या घरात, किंवा फोटो पण तुम्ही ठेवू शकता, फोटो असेल तर, जो टाक आपल्याकडे आहे तर तो टाक आपण इथे ठेवायचा. टाक ठेवल्यानंतर आपल्याला 99 मंत्र जो असतो, 99 मंत्र 108 वेळा किंवा 11 वेळा नित्यनियमाने दररोजच्या जीवनामध्ये तुम्ही बघा 99 मंत्र 11 वेळा म्हणून सुद्धा कुंकुमार्चन करू शकता. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. 99 मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चहे नमो नमः. पायापासून डोक्यापर्यंत आपल्याला कुंकू घ्यायचं आहे. या पद्धतीने ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः. खालून वरती कुंकू अर्चन जे असतं ते आपल्याला करायचं असतं, हे लक्षात घ्या. या पद्धतीने तुम्ही 99 मंत्राचं कुंकुमार्चन करू शकतात. तसंच तुम्हाला सांगेल जी कुलदेवी आहे तर कुलदेवीची सुद्धा 108 नावं आहेत. अष्टोत्तर शतनामावली या ग्रंथामध्ये दिलेली आहे. कुलदेवीचे जे नावं आहेत ते, हे सुद्धा नावं घेऊन तुम्ही 108 वेळा कुंकुमार्चन करू शकतात. मी या पद्धतीने करते. या ग्रंथात जे नावं आहेत ना त्या पद्धतीने मी कुंकुमार्चन करत असते. श्रीसूक्त असतं ते सुद्धा 1 वेळा आपण करू शकतो. ओम माहेश्वरे नमः, ओम महादेवे नमः, ओम जयंते नमः, ओम सर्वमंगलाय नमः, ओम लज्जाय नमः.
या पद्धतीने फक्त कुंकुमार्चन करत असताना, कुलदेवीला कुंकुमार्चन करत असताना 5ही बोटांचा वापर आपण करायचा आहे आणि श्रीयंत्रावर करत असताना मधले 3 बोटांचा वापर आपण करायचा आहे. आणि तेच सांगेल परत तुम्हाला, कुलदेवीला तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी अगदी 11 वेळा कुंकुमार्चन अशा पद्धतीने केलं तरीसुद्धा चालेल. काही वेळ लागत नाही 11 वेळा कुंकुमार्चन करत असताना. कुंकुमार्चन करायला 11 वेळा तुम्ही 99 मंत्र म्हणा तरीसुद्धा चालेल. या पद्धतीने साधी आणि सोपी सेवा कुलदेवीची असते. या पद्धतीने तुम्ही करू शकतात. श्रीयंत्रावर ज्यांना आर्थिक प्रॉब्लेम आहे त्यांनी जास्तीत जास्त सेवा करायची. तर या पद्धतीने आपण कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन केल्यानंतर जो प्रसाद असेल तो आपण सगळ्यांनी घ्यावा. इथे आरती तुम्हाला करता आली तर नक्कीच आरतीसुद्धा तुम्ही कुलदेवीची किंवा माता लक्ष्मीची आरती इथे करू शकतात. या पद्धतीने आपण कुंकुमार्चन करायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला कुंकुमार्चन जे आहे ते आपल्या घरात श्रीयंत्रावर करायचं आहे. आता हा जो कुंकू असतो हा आपण उचलून घेऊ शकतो. श्रीयंत्र कुंकुमार्चन केल्यानंतर अगदी तेव्हाच उचललं तरीसुद्धा चालतं किंवा तुम्हाला राहू द्यायचे थोडा वेळ तर तुम्ही राहू देऊ शकतात. आता जो कुंकू असतो हा कुंकू खूप प्रभावशाली असा बनत असतो. हा कुंकू वेगळा ठेवावा. देवांना हा कुंकू लावायचा नाही. हा एका डब्बीमध्ये भरून ठेवा. दररोजच्या दररोज हाच कुंकू आपण घेऊन कुंकुमार्चन करू शकतो. तो कुंकू पॉवरफुल असा बनत असतो. आणि या कुंकवाचा वापर काय करावा तर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीने हा कुंकू आपण लावू शकतो. हा कुंकू श्रीयंत्रावर किंवा कुलदेवीवर तुम्ही कुंकुमार्चन करण्यासाठी वापरू शकतात. मंगळवारी, शुक्रवारी अशा पद्धतीने तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात. तुमची संकल्पयुक्त सेवा चालू असेल तर तुम्हाला नियम वगैरे काय असतील तर मांसाहार करू नका जर तुम्ही संकल्पयुक्त काही प्रॉब्लेमसाठी सेवा करत आहेत तर. आणि अजून एक सांगेल, परान्न घेऊ नका. त्यानंतर मांसाहार करू नका जेवढे दिवस तुमची सेवा चालणार आहे. आणि दुसरंच म्हणजे काय तर ब्रह्मचर्याचं पालन तर ते नाही पाळलं तरीसुद्धा चालेल. आणि अजून सांगेल, मंगळवार किंवा शुक्रवार किंवा पौर्णिमा तिथी असतो तेव्हा आपण पूजा करत असतो, काहीतरी म्हणजे अशा गोष्टी करत असतो. पौर्णिमेच्या दिवशी उपवास असतो किंवा मंगळवार आपण उपवास करत आहे, कुंकुमार्चन करत आहे, त्या दिवशीसुद्धा मांसाहार टाळायचा आहे. ब्रह्मचर्याचं पालन करायला पाहिजे. एवढे तरी नियम आपण पाळायचे आहेत, बाकी दुसरे नाही. फक्त परान्न जे आहे ते नित्याने आपण जीवनामध्ये घेऊच नसतो. आपले दोष कमी होण्यासाठी आपण परान्न घेऊ नये. आपण जर परान्न घेतलं तर आपले दोष कमी होत नाही, अजून त्याच्यात भर पडत असते आणि आपल्या सेवेचे फळ आपल्याला मिळत नाही. बऱ्याच महिलांना वाटतं ताई सगळ्या काही सेवा करत आहे तरीसुद्धा फरक जाणवत नाही, तर अशा चुका आपल्या हातून घडत असतात. आणि शास्त्रोक्त पद्धतीनेच अशा पद्धतीने तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करत असताना सांगेल, पूर्ण मनापासून श्रद्धेने बसा आणि देवी भगवतीला आराधना करा. नक्कीच ते तुमची मदत करतील. संपूर्ण विधी जो आहे तो तुम्हाला नक्कीच समजला असेल अशी मी आशा करते. आणि इथेच विराम घेते. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते, आई भगवतीच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. श्री स्वामी समर्थ.